चला प्रेक्षक हो, आपण इथे बनवून आहे व्हेजिटेबल मोमोज. मोमोज म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येणं आणि लहान मुलांना तर खूपच आवडते. तर सगळ्यात आधी आपण छोटे सोयाबीन घेतले आहे. ते आपण गरम पाण्यातून काढून घ्यायचे आहे. 5 मिनिटं फक्त गरम पाण्यात शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण व्हेजिटेबल्समध्ये पत्ताकोबी घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 शिमला मिरची घेतलेली आहे. सगळे व्हेजिटेबल्स मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले आहे. बारीक-बारीक कापून घ्यायचे आहे आपल्याला मिश्रण बनवण्यासाठी. त्यानंतर आपण जे सोयाबीन घेतलेले होते त्याचं सगळं पाणी काढून ते सोयाबीन मी मिक्सरमधून पूर्ण एक लगदा तयार करून घेतलेला आहे. पूर्ण बारीक मिश्रण तयार करून घेतलं आहे सोयाबीनचं. इथे आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. चिमूटभर हिंग टाकलेला आहे. सगळे तुमच्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स असतील तुम्ही तेवढे व्हेजिटेबल्स त्यामध्ये टाकू शकता. जिरे टाकलेले आहे फोडणीसाठी. त्यानंतर आपण लसणाचे बारीक केलेले तुकडे टाकून घेऊया. लसण पण मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे. छान बारीक होतो. जितका तुम्ही लसण छान टाकाल तितकी तुम्हाला चायनीज खाल्ल्याचं फील येईल मिश्रणात. आता आपण इथे शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. शिमला मिरचीचे प्रमाणही तुम्ही वाढवू शकता. 1च्या जागी तुम्ही 2ही टाकू शकता. इथे मी बारीक चिरलेला गाजर टाकलेला आहे. सगळे व्हेजिटेबल्स एकदम बारीक कापून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जे फिलिंग भरणार आहोत ती चांगली भरली गेली पाहिजे. सगळे मिश्रण छान हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता पत्ताकोबी टाकून घेऊया बारीक चिरलेला. इथे मी अर्धा किलो पत्ताकोबी घेतलेला आहे. इथे मी 4 ते 5 जणांसाठी बनवत आहे म्हणून अर्धा किलो पत्ताकोबी घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्तही करू शकता. छान हलवून घ्यायचे आहे सगळं मिश्रण. मीठ टाकून घेऊया. मीठ यासाठी की लवकर मऊ होतात व्हेजिटेबल्स मीठ टाकल्याने. त्यानंतर आपण बारीक केलेला चुरा टाकून घेऊया सोयाबीनचा. त्यानंतर इथे मी मार्केटमधली जिंजर गार्लिक पेस्ट टाकत आहे 1 चमचा. फ्लेवर छान येतो याच्याने. चायनीज खाल्ल्याचा फ्लेवर येतो. आपल्याला चायनीजचेच मसाले टाकून घ्यायचे आहे यामध्ये. शेजवान चटणी टाकून घेऊया 1 चमचा. सॉसमध्येही मीठ असते म्हणून मीठ कमी टाकावे. चांगली मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण इथे रेड चिली सॉस टाकत आहोत. चायनीजमध्ये जे सॉस वापरले जातात ते सॉस आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते टाका. त्यानंतर इथे डार्क सोया सॉस घेतलेला आहे. तो एकदम थोडा टाकायचा आहे. अर्धाच्या पण कमी टाकायचा, अर्धा चमच्याच्या पण कमी टाकायचा आहे, कारण तो आंबट असतो. जास्त टाकल्यास मिश्रण आंबट होईल. तुम्ही बघू शकता मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे. त्यानंतर आपण इथे गव्हाचे मोमोज बनवत आहोत म्हणून गव्हाचे पीठ आपले कणिक भिजवतो तसं भिजवून घेतले आहे. छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहे. तुम्ही छोट्या किंवा मोठे करू शकतात. पुरी हातावर घ्यायची आहे. त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे आपण बनवलेलं. थंड करत ठेवायचं आहे, मगच ते त्यात भरायचं आहे. एकीकडनं दाबायचं आहे आणि तसंच दाबत दाबत वर यायचे आहे. दोघीकडून कळ्या दाबून घ्यायच्या आहे. चांगलं शेवटपर्यंत दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही आपण स्टीम करत असताना मोमोज. तुम्ही बघू शकता छान दाबून झालेले आहे. मोमोज तयार झालेला आहे. तुम्ही मोदकाचा आकारही देऊ शकता. आपण करंजी करतो तसे आपल्याला हे करून घ्यायचे आहे. इथे मी स्टीम करायला पाणी ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये. तुम्ही कढईतही स्टीम करू शकता झाकण ठेवून. इथे माझ्याकडे एक स्टीमर आहे म्हणून मी स्टीमर ठेवलेलं आहे. त्यामध्ये ही झाकणी ठेवलेली आहे. बारीक डॉट डॉट आहे याला ती, जेणेकरून छान स्टीम होईल मोमोज. तुम्ही बघू शकता छान कळ्या आलेल्या आहे मोमोजला. सगळे मोमोज आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचे आहे. झाकण ठेवून आपण याला स्टीम करून घेऊया. तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही मोमोज बनवू शकता.
मोमोज हे खायला खूप पौष्टिक असतात, लहान मुलांनाही खूप आवडतात आणि एकदम साधे मोमोज आहे. चला स्टीम करून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. चला तर तयार आहे मोमोज. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.